श्री स्वामी समर्थ सर्व ताई दादांना मित्रमैत्रिणींना बघा, आज आपल्याला ट्रेस पेपरच्या ऑर्डर ज्या आहेत तर त्या आलेल्या आहेत आणि त्या कंप्लीट करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी ट्रेस पेपर जो आहे तर तो दाखवणार आहे. ट्रेस पेपर कशासाठी, तर ट्रेस पेपर आपण जी रेडी रांगोळी करतो ना, तर आता बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना ताईंना रेडी रांगोळी ज्या आहेत तर त्या बनवता येत नाही, म्हणजे डिझाईन काढता येत नाही. त्यासाठी ट्रेस पेपर जो आहे ना, तर ट्रेस पेपर असला तर आपल्याला रांगोळी बनवणं अगदी इझी जातं. हा अशा प्रकारे ट्रेस पेपर आहे. हा कॉर्नरचा ट्रेस पेपर आहे. ही ऑर्डर आपली पालघरची आहे. हे बघू शकता, अशा पद्धतीने ट्रेस पेपर आहे. ट्रेस पेपर कसा टाकायचा आहे हे देखील सांगते. खाली तुम्हाला रेक्झिन अंथरून घ्यायचं आहे. रेक्झिन वरती तुम्हाला ट्रेस पेपर, त्यावरती तुम्हाला कार्बन ठेवायचे. कार्बनच्या वरती तुम्हाला ट्रेस पेपर ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला ट्रेस पेपर वरती जशी डिझाईन आहे अगदी तशाला तशी आपल्याला घोटायची आहे, ड्रॉ करायची आहे. त्यानंतर आपली डिझाईन जी आहे तर ती खाली रेक्झिन वरती उमटणार आहे. आपल्याला त्याच पद्धतीने जेवढी आपली खाली रेक्झिन वरती डिझाईन उमटलेली आहे तेवढी आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर फर उलन जे आहे तर ते आपल्याला लावायचं आहे. रांगोळी आपली तयार होते. म्हणून आता ही जी कॉर्नरची डिझाईन आहे ताईनो, तर ही एक डिझाईन आम्हाला पूर्ण मेजरमेंट घेऊन तयार करायला, बनवायला कमीत कमी 3-4 तास लागतात. 5 तास देखील लागतात काही वेळा, रांगोळी जर किचकट असली तर. त्यासाठी आपण इतका वेळ रांगोळीमध्ये घालवू शकत नाही. ट्रेस पेपरचा आपल्याला हा फायदा आहे. ट्रेस पेपर असला आपल्याकडे तर आपण अगदी 5 मिनिटात रांगोळी आपली रेक्झिन वरती तयार होती. फक्त आपल्याला खाली रेक्झिन अंथरून घ्यायचं, त्यावरती कार्बन ठेवायचे, कार्बन वरती ट्रेस पेपर ठेवायचा, घोटायचा आहे. कशा पद्धतीने घोटायचा आहे याचे देखील आपण युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ शेअर केलेले आहे आपल्या. ज्यांनी कोणी बघितले नसेल त्यांनी आवर्जून बघा. चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, जास्तीत जास्त कमेंट करत जावा. बघा, आता मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने हे कॉर्नर जे आहे तर ते घोटणार आहे. कम्प्लीट करूया. हे बघा, मी खाली आता ट्रेस पेपर ठेवलेला आहे, त्यावरती परत ट्रेस पेपर ठेवला. आता यावरती मी घोटणार आहे. ह्याच पद्धतीने तुम्हाला रेक्झिन वरती सुद्धा घोटायचं आहे, म्हणजे आपली जेणेकरून रांगोळी जी आहे तर ती पटकन तयार होते, आपला वेळही वाचतो. सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही बऱ्याच ताईंना ही डिझाईन जी आहे तर ती बनवता येत नाही. त्यासाठी ट्रेस पेपर जो येतो तो खूप उपयोगी येतो आपल्या. हे बघा, आणि ट्रेस पेपरची क्वालिटी म्हणसाल तर एकदम आहे ताईंनो, घेऊन बघा. एक एक ताईंनी अगदी आपल्याकडनं 10-10, 12-12 ट्रेस पेपर घेतलेले आहेत आणि ट्रेस पेपर आपला म्हणजे खराब होत नाही, कारण की हा रांगोळीचा ट्रेंड जो आहे ना तर हा हमेशासाठी असतो. आता गुढीपाडवा झाल्याच्या नंतर परत आता गौरी गणपतीच्या ऑर्डर ज्या आहेत तर त्या सुरू राहतात. त्यामुळे आपल्याला हे जे आहे तर हे चालूच ठेवायचं आहे. आणि एकदा ट्रेस पेपर आपण घेतला की आपण किती पण वेळा तो यूज करू शकतो. त्यामुळे आपल्याला ट्रेस पेपर घेणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या ताईंना रांगोळी बनवता येत नाही त्यासाठी सांगत आहे, कारण की डिझाईन काढायला खूप वेळ जातो, तितका वेळ आपल्याकडे नसतो आणि वेळ वाचावा म्हणून ट्रेस पेपर हा यूज केला जातो. हे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. बरोबर आपल्याकडे समजा ज्या ताईंना आता नवीन हा बिझनेस जो आहे तर तो स्टार्ट करायचा आहे, त्यासाठी आपल्याकडे किट जे आहे तर ती किट सुद्धा मिळते. किट मध्ये तुम्हाला 60 वेटची ग्लूगन, 1 किलो उलन, 1 मीटर रेक्झिन, स्टिक जे आहे तर हे सर्व मटेरियल जे आहे तर ते आपल्याकडे मिळणार आहे. त्याचबरोबर स्टिकचे पॉकेट सुद्धा आहेत. तसेच तुम्हाला जे काय उलन मॅट रांगोळीसाठी हे लागतंय ना साहित्य, ते सर्व साहित्य आहे आपल्याकडे. आपण जे पडदे बनवतो तर पडद्यांना घंट्या लावतो तर त्या घंट्या आहेत. जे मणी आहेत ते मोत्याचे व्हाईट, ते मणी देखील आपल्याकडे आहेत, माळा. तसेच आपण आता यामध्ये थोडंफार अजून वाढ करूया. तुम्हाला काय मटेरियल हवंय काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगत जावा, कमेंट करत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, जेणेकरून मलाही समजतंय. हे बघू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला रेक्झिन वरती घोटायचंय, म्हणजे तुमची डिझाईन जी आहे ना ती तयार होणार आहे. याच्या खाली फक्त तुम्हाला कार्बन ठेवायचे आहे आणि अशा पद्धतीने घोटायचंय. ट्रेस पेपरमुळे काय होतं ना ताईंनो, आपल्याला खूप
खूप सोपं जातं ह्या रांगोळी काढायला. आणि हा रांगोळीचा ट्रेंड असा आहे की आपले सण वार जे आहेत तर ते चालूच राहतात. तर तसेच आपण समजा बर्थडे करतो किंवा अॅनिव्हर्सरी असते त्यावेळेस सुद्धा आपण अंगणामध्ये रांगोळीशिवाय अंगणाला शोभाच नाही खरं सांगायचं झालं तर. कारण की ज्या वेळेस आपण घरामध्ये कितीही स्वच्छता करा कितीही हे करा, ज्या वेळेस आपण रांगोळी काढतो त्यावेळेस खरंच आपल्या घराला अंगणाला लुक जो आहे ना आपण म्हणतो तर तो लुक येतो. म्हणून रांगोळीचा ट्रेंड हा चालू राहणार आहे. ज्या ताईंना अजूनपर्यंत सुरुवात केलेली नाहीये त्या ताईंनी अजूनही सुरुवात करा आणि घर बसल्या थोडे का होईना आपण पैसे कमवू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला हे रेक्झिन वरती घोटून घ्यायचंय. व्हिडिओमध्ये दिसत आहे तुम्हाला, हे बघू शकता. ट्रेस पेपर आपला एकदम चांगला आहे ताईंनो, खूप क्वालिटी आहे ट्रेस पेपरला. ट्रेस पेपर तुम्ही किती पण वेळा हा यूज करू शकता, खराब होत नाही. बटर पेपर जो आहे ना तर तो खराब होतो. आपण अगदी दोन वेळाच तो जास्तीत जास्त ट्राय करू शकतो, जास्त वेळात वापरू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला ट्रेस पेपर घेणंच गरजेचं आहे. हे बघा ताईंनो, आता आपला ट्रेस पेपर जो आहे ना हा रेडी झालेला आहे. डिझाईन आता या अशा आपल्याला 3 डिझाईन तयार करायच्या आहे वेगवेगळ्या. आता एक वेलकमचा मोर आपण दरवाजासमोर जो टाकतो ना ती डिझाईन आहे. आता ती शेअर करते तुमच्या बरोबर, दाखवते मी व्हिडिओमध्ये. असे ट्रेस पेपर माझ्याकडनं घ्यायचे असतील किंवा उलन घ्यायचं असेल किंवा स्टिक पॉकेट घ्यायचं असेल किंवा मग ट्रेस पेपर किट, ज्या ताईंना किट घ्यायचे त्यांनी पटापट मेसेज करायचे. व्हॉट्सअप नंबर आपला वरती दिलेला आहे, त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल करू शकता आणि तुमची ऑर्डर जी आहे तर ती बुक करायची आहे. आणि नवीन वर्षाची पाडव्याच्या मुहूर्तावरती आपल्याला सुरुवात करायची आहे, जेणेकरून आपण आपल्या उलन मॅट रांगोळीचा हा व्यवसाय जो आहे ना घर बसल्या चालू करू शकतो. आणि थोडी का होईना आपण आपली पैशाची कमाई जी आहे तर ती चालू करू शकतो. कारण की असं म्हटलं जातं, नवऱ्याचं पीठ असलं तर बायकोचं मीठ तरी असावं. म्हणून आपल्याला घर बसून थोडे का होईना पैसे जे आहे तर ते आपण घर बसल्या कमवू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला घरच्या घरी हा उलन मॅट रांगोळीचा व्यवसाय जो आहे तर तो सुरू करायचा आहे. कसा वाटला हा उलन मॅट रांगोळीचा व्यवसाय, कोण कोण करणार आहे हे देखील कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. तर बघा ताईंनो, ही आपली एक डिझाईन जी आहे तर ट्रेस पेपरवरती रेडी झालेली आहे. आता अजून 2 डिझाईन ज्या आहेत तर त्या मला ड्रॉ करायच्या आहे. आता त्या पण सुद्धा मी करते, दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये. कारण की जेणेकरून आता बऱ्याचशा आपल्या ताई मैत्रिणी ज्या आहेत तर काही ताईंना येतात बरं का, डिझाईन तयार करता येतात, पण वेळेअभावी ट्रेस पेपर मागवतात. तर समजा तुम्हाला पण ट्रेस पेपर हवे असतील तर वरती आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमची ऑर्डर जी आहे तर ती पटकन बुक करा. तर ही बघू शकता ताईंनो, आपली डिझाईन जी आहे कॉर्नर, हे 2 फूटचं कॉर्नर आहे ताईंनो, रेडी झालेलं आहे. हे बघू शकता. ट्रेस पेपरची क्वालिटी बघू शकता ताईंनो कशी येतं. हा ट्रेस पेपर तुम्ही किती पण वेळा यूज करू शकता, फाटणार नाही, काहीच होणार नाहीये पेपरला. फक्त तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे, तुम्ही किती पण वेळा यूज करू शकता याला. ट्रेस पेपरची क्वालिटी बघू शकता. आपला हा बटर पेपर नाहीये, ट्रेस पेपर आहे आणि क्वालिटीचा आहे. श्री स्वामी समर्थ.